नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रक्रिया उद्योग व व्यापाऱ्यांचे प्रशासनाला निवेदन. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे इचलकरंजी परिसरातील प्रक्रिया प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आले असून याचा फटका हजारो कामगार, व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी वर्गाला बसत असल्याचे सांगत राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना इंटक तसेच व्यापारी प्रतिनिधींनी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की पंचगंगा नदीचे प्रदूषण हा गंभीर विषय असून त्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे मैला मिश्रित सांडपाणी, साखर कारखान्यांचे सांडपाणी, विविध MIDC परिसरातील औद्योगिक सांडपाणी तसेच इतर अनेक घटकांचा सहभाग आहे. त्यामुळे केवळ प्रक्रिया उद्योगांना जबाबदार धरून कारवाई करणे योग्य नसल्याचा मुद्दा संघटनेनं मांडला आहे. संघटनेच्या मते नदी प्रदूषण कमी करण्यासाठी शासनानं 2022 साली CETP सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली होती. बदललेल्या धोरणांमुळे काही अडचणी निर्माण झाल्यानंतर शासनानं 100% अनुदानातून ड्रेडजिंगसह विविध उपाययोजनांना मंजुरी दिली असून त्याची कामं सुरू आहेत. मात्र ही कामं पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील प्रक्रिया उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा आली असून व्यापारी, सूत उत्पादक, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांवर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. अनेक उद्योजकांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली असून उद्योग बंद राहिल्यास आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की इचलकरंजीची ओळख वस्त्रोद्योग नगरी म्हणून देशभर आहे. प्रक्रिया उद्योग दीर्घकाळ बंद राहिल्यास शहराची औद्योगिक प्रतिमा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करून आवश्यक उपाययोजना राबवत बंद असलेले प्रक्रिया उद्योग तातडीनं सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नदी प्रदूषणाबाबत होणाऱ्या बैठकींमध्ये व्यापारी व उद्योग प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, जेणेकरून सर्व पक्षांचे मत प्रशासनापुढे मांडता येईल अशी मागणीही करण्यात आली आहे. संघटनेनं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पंचगंगा नदी प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर समान निकषांवर कारवाई करावी आणि केवळ प्रक्रिया उद्योगांनाच लक्ष्य करू नये असंही स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रशासनानं पर्यावरण संवर्धन आणि औद्योगिक हित यामध्ये समतोल साधत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा प्रक्रिया उद्योग, कामगार संघटना आणि व्यापारी वर्गानं व्यक्त केली आहे. निवेदनाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भोसले, उपाध्यक्ष दशरथ मोहिते, उपाध्यक्ष प्रदीप साहू आणि जनरल सेक्रेटरी राजेंद्र बचाटे यांनी प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेत वस्त्रोद्योग वाचवण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.